नमस्कार फॅमिली, लय दिवसातून आलो इकडे राहतात ताईंकडं. बघू शकता घरून येतानाच फोन केला तर बरं का मी, पण हा नाही होय करत आलो पण काय नव्हतो येणार बरं का. पण परत म्हणलं चला, कारण का मी पण म्हणजे असं बाहेर जायचा प्लॅन होता. परत मग हे म्हटले हाय फ्री, चला तर चला म्हटलं. तर इकडे बघा शेंगा 2 दिवसाच्या, एक दीड ते 2 दिवसाच्या शेंगा, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट घरी. तर जीवरला हा तेच की, जीवरला आता जाऊन आले ते, दुपारी गेलत्या. तर मित्रांनो बघू शकता, 1.5 ते 2 वर्षानंतर इकडं आलो असेल आम्ही राधाताईंकडे. म्हटलं चला लय दिवसातून, म्हटलं आता इथून पुढं आपलं असंच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील इकडलं. शॉर्ट व्हिडिओ म्हणा, डेली ब्लॉग म्हणा. आणि इकडे बघा ह्या साईडला तुम्ही म्हणत असाल हे नवीन घर कोणाचं, तर ह्या साईडला जे राधाताईंचे हे आहेत ना, धीर, त्यांचं घर आहे हे. तर चला म्हटलं. काय झालं? ह्यांना ओळखता का? ह्यांचं पण डेली ब्लॉग असतात. काय तुमच्या आयडीचं नाव काय? हा हा. तर ह्या साईडला बघू शकता राधाताई आणि दाजी निवांत. आहे. मग काय चाललंय? हा. बरं आहे का? काय लगा एवढे दिवस झालं बैलीची मायला का व्हायला आलं काय कामधंद्याला असल्यामुळं काय इकडं आता जमत नव्हतं काय नाही. तर ह्यांचे पण आहे, म्हणजे ह्यांचं पण डेली ब्लॉग असतात, वीटभट्टीवरचं जेवण, बरोबर. हा हा. आणि ह्या साईडला बघू शकता, ही पण तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मध्ये दिसलं असतील. हा मग काय? हा. तर असं मस्त वगैरे शेजारीच राधाताईंच्या ह्यांनी पण घर बांधलेलं आहे. पहिले इथं पाठीमागं पण आम्ही एक व्हिडिओ काढलेला बघा, झाडाखाली चिकनची पार्टी, बरोबर का? होय, या इथं काढलेला, नीट बघा की, आठवत इथं. हा इथं पण केलतं. हा इथं पण केलतं की आपण. हा हा, त्या चिचा खाली होता. नाही तिकडं तुम्ही दिलती, इथं आहे ना, इथं मी दिलती. हा, आणि तिकडे तुम्ही दिलती पार्टी. तर हा, तर मित्रांनो लय दिवसातून आलो बघा. आता असंच कंटिन्यू आपलं ब्लॉग राहतील दररोज, बरं का. आता लोक लय लांब लांब चालले ते, आपण इथंच आहे अजून. होय. आणि बघा जरा तुम्ही कधी साथ देणार मग? बैल कोण साथ घ्यायचा, मला कोण ओळखते? नाही तेच म्हणलं तुम्ही. तुमच्या माग, हा तुमच्या माग आहे की. मित्रांनो बरोबर का. आता मला सांगा, ह्यांनी जर साथ दिली तर म्हणजे असं तुमच्या दोघांचं व्हिडिओ तेवढं जास्त चालतील ना. नाहीतर त्यांनी तर एकट्याने काय करायचं सांगा बरं. हा बरोबर का. तूच बघ आणि मग मला सांग. आपल्याला कोण ओळखते? ओळखणार तर ते राधा मॅडमला, आपल्याला कोण ओळखते? मी आहे की तुमच्या आधी मध्ये का. तर मित्रांनो हे असं म्हणजे हसी मजाक असतं बरं का आपलं चालू, नाहीतर परत कमेंट येते आमच्या म्हणजे नावावर. होय बरोबर का. तर असं हसी मजाक दररोज चालू असतं. तर मित्रांनो इथून किती एक म्हणजे 500 मीटर सुद्धा माझं घर नसेल तरी आम्हाला इथून एवढ्यात यायला जमत नाही, माहिती आहे का. यायला कशामुळे जमत नाही सांग का आता. कारण अक्षा का नाही आला का नाही कामावरनं, तर ती दुपारपर्यंत झोपतो आणि निमिरात रोज तर जागतो. रात्र नाही, पूर्ण रात्र जागतात. त्याचा टायमिंगच आहे तसं, त्या वटवागळासारखा. त्यामुळे मित्रांनो इकडे यायला सुद्धा जमत नाही, माहिती आहे का. म्हणजे ह्याला दुपारच वाटते. आपण सकाळी आंघोळ करतो तर दुपारी आंघोळ करतो. त्याचं दात घासायचं दुपारी असतं. अर्धी रात आणि अर्धा दिवस का नाही त्याच्या झोपीतच जातो. त्यामुळे त्याला सवड नाही. मग हा, तर इथून पुढं असं म्हणावं
हे मॅडम तर आमच्या मॅडमला पण जरा सांगत जावा तुम्ही थोडंफार बोलत जा म्हणून. बोलन बोलन हा आता बोलते आता पहिलं लाजत होते आता नाही लाजत आता दड झाले. मग काय हा आता काय करायला लागते पोटासाठी काय बघ लोक लांब चालले ते आपलं शेत आहे आज लाजून मागत राहिलो बघ का काय करायचं पोटासाठी ते आपला छंद ते आहे त्यामुळं कसं आवड आता आमचं हा आवड ही जोपासायची आपण फक्त बस सगळ्यात महत्वाचा आवड आवड पाहिजे माणसाला. आवड असल्याशिवाय पहिली आमची बहीण लाजत होती आता नाही लाजत बघा आता तुमचं म्हणजे दोघं सारख्याला वर का जोड ही बहीण भावाची जोड एक आणि आम्ही बहीण भावाची जोड एक व्हिडिओ काढण्यासाठी हा आता राहणार आहे. हं. आता बिंदा तर इकडे बघा मित्रांनो सिनेमॅटिक व्ह्यू. आता सूर्य पण मस्तपैकी खाली चाललाय आणि थोडा एक अर्ध्या तासाने मग नंतर शॉर्ट व्हिडिओ करायचं मस्तपैकी चालू. तर मस्तपैकी चहा ती पिलो बरं का आम्ही. आता ह्यांचा चालू आहे फोन. काय विषय सांगायचे तर बघू असंच ब्लॉगला कंटिन्यू करा.